समिती समिती नेमलेली आहे, तो उपस्थित केला, काय नेमकी मागणी होती काय नाही? मी माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतो की सभागृहात वारंवार मी मध्य नागपूरचा प्रतिनिधी असल्यामुळे मी अल्बा समाजाची मागणी करतो, पण इतरही समाजांमध्ये मोठी अडचण निर्माण झाली होती की आजोबांकडे व्हॅलिडिटी आहे, वडिलांकडे व्हॅलिडिटी आहे, पण पोराला व्हॅलिडिटी मिळत नाही, नातवाला व्हॅलिडिटी मिळत नाही. त्यामुळे या गोष्टींकरता वारंवार आम्ही पाठपुरावा केला. नागपुरातले आमचे सगळे आमदार असतील मान्य कृष्णाभाऊ, मोहन भाऊ, आमचे माजी आमदार असतील मान्य विकास भाऊ कुंभारे, आणि आज त्याला यश आलं आहे की एक निवृत्त न्यायमूर्ती वडणे म्हणून आहेत, SK वडणे, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार झाली आहे आणि या समितीसमोर अशा सगळ्या केसेस जाणार आहेत. प्रत्येकाला अपील करण्याची संधी मिळणार आहे आणि त्यातनं योग्य लोकांना व्हॅलिडिटी मिळेल असा मला विश्वास आहे. परत एकदा मी अल्बा समाजातर्फे आणि इतर 36 अनुसूचित जातींमध्ये ज्यांच्यावर अन्याय होता अशा जातींतर्फे मी सरकारचा धन्यवाद देतोय की योग्य व्यक्तींना व्हॅलिडिटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मी मागणी केली नाही, ही मागणी जुनी आहे. गमतीचा भाग सांगण्याचा आहे म्हणजे माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना DPC त्यांनी पण ही मागणी केली. मुंबईत अशा 2 वेगळ्या नियोजन समित्या आहेत. मुंबई शहराला एका जिल्ह्याचा दर्जा आहे आणि मुंबई उपनगराला एका शहराचा दर्जा आहे. ही उपराजधानी आहे म्हणून नागपूर महानगराला एक जिल्ह्याचा दर्जा द्यावा आणि नागपूर जिल्ह्याला दुसऱ्या दर्जा देऊन 2 वेगळ्या DPC होऊ शकतात. जर मुंबई महानगरात 2 वेगळ्या DPC फक्त दर्जा देऊन होऊ शकतात, म्हणजे मुंबई शहराची वेगळी आणि उपनगराची वेगळी, तशीच उपराजधानी म्हणून नागपूर महानगराची वेगळी आणि उर्वरित ग्रामीणची वेगळी असं होऊ शकतं. अशी मागणी आम्ही करणार आहोत आणि आम्हाला आमच्या नेत्यांवर विश्वास आहे, देवेंद्रजींवर, की निश्चित ते आमच्या मागणीचा विचार करतात. ग्रामीण आमदारांचं असं म्हणणं आहे की जर महानगरपालिकेचं बजेट 6,000 कोटीचं आहे, स्वतः महानगरपालिकेचं 3,500 कोटीचं उत्पन्न आहे, तर 1400 कोटीच्या DPC साठी शहरच्या आमदारांना DPC मध्ये जो काही निधी येतो तो लोकसंख्येच्या अनुपातात येतो. म्हणजे शहरात राहणारे नागरिक DPCच्या निधीला अनुज्ञ नाही का, कारण ती लोकसंख्या, शहराची लोकसंख्या आज 40 लाखाच्या वरती गेली आहे. जिल्हा आणि शहराच्या लोकसंख्येत शहराच्या लोकसंख्येचा अधिक वाटा. आम्हाला 1400 पैकी 70% त्यांनी वापरावा, 30% आम्हाला. पण आम्हाला जर 10% मिळणार नसेल तर निश्चित आम्ही भांडू, कारण आम्ही शहरात राहतो. शहराची जनता ही DPC मध्ये जो निधी येतो त्याला अनुज्ञेय जो काही निधी आहे तो त्यांच्याकरता पण आहे. आम्ही निश्चित भांडू. तसाच ग्रामीण भागाकरता पण लाखो कोटीचा निधी, 25-15 येतं, पंतप्रधान ग्रामीण सडक येतं, पांधन रस्ते येतात. मी आता मला पाठ देऊ पण मला भेद करायचा नाहीये. DPCवर त्यांचा पहिला अधिकार आहे, मान्य आहे आम्हाला, पण आम्ही 50% मागत नाही, पण 60-40, 70-30 जर आमच्या वाट्याला 5% नाही येणार तर आम्ही निश्चित भांडू, कारण शहरातल्या नागरिकांचे आम्ही प्रतिनिधी. धन्यवाद.